नमस्कार, शलाकाच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आपण आज बघणार आहोत पत्ताकोबीचं बेसन। तर चला बघूया साहित्य। त्यासाठी लागणार आहे बारीक चिरलेली पत्ताकोबी, बेसन, कोथिंबीर, टोमॅटो, तिखट, हळद, जिरं आणि मोहरी आणि चवीपुरतं मीठ, थोडं पाणी। त्यानंतर याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण थोडी मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतड फुटलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये जिरं, त्यानंतर चिरलेली बारीक पत्ताकोबी टाकून घेऊया। मिक्स करून घ्यायचं। लगेच त्यामध्ये आपण टोमॅटो पण टाकून घ्यायचा। पत्ताकोबी आणि टोमॅटो परतून घेतल्यावर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर लगेच आपल्याला मिरची पावडर टाकून घ्यायची आहे 2 चमचे। त्यानंतर हळद टाकून घ्यायची आहे, चवीपुरतं मीठ, मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आता आपल्याला बेसन टाकून घ्यायचं। नंतर याला मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। नाही टाकलं तरी जमतं, थोडं टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं। मी मिक्स करून घेतलं आहे पाणी टाकल्यावर। आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि एकदम मिक्स करून घेते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। हे पत्ताकोबीचं बेसन तयार आहे। झटपट पत्ताकोबीचं बेसन अगदी 3 ते 4 मिनिटात तयार होऊन जातं। नक्की करून बघा। लवकर घाई असेल आणि काय करायचं सुचत नसेल तर हे बेसन नक्की करून बघा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। थँक्यू।